स्वप्नील, आपण पाहतोय कशा प्रकारे असीम सरोदे यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत। प्रकरण जर कोर्टात गेलं तर आणखी कोणते मुद्दे अजेंड्यावर असतील? नक्कीच आज उच्च न्यायालयामध्ये अक्षय शिंदे यांचे वकील जे आहेत असीम सरोदे हे त्यांच्यावर आता याचिका दाखल करणार। कारण महत्त्वाचं म्हणजे जसं काल त्यांच्या कुटुंबांची आपण प्रतिक्रिया ऐकली की त्यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की अक्षयला साधा फटाकेही फोडले नाही आणि कधी गाडीही नाही चालवली, तो रिव्हॉल्वर कशी चालू शकतो? कारण ज्या प्रकारे मुंब्रा बायपासला जी घटना घडली त्याच्यामध्ये जसं त्यांनी रिव्हॉल्वर हिसकावली आणि त्यांनी गोळीबार केला, त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांनी संरक्षणासाठी त्याच्यावर गोळी केला आणि त्याच्यामध्ये त्याचा तो मृत्यू झाला। तर कुठेतरी हा खेळ रचला गेला आहे आणि असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले। त्यामुळे पोलिसांवर पुन्हा वापस प्रश्नचिन्ह निर्माण होता की कोणाच्या बोलण्यावरनं किंवा कोणाच्या सांगण्यावरनं हा गोळीबार झालाय का, असा विरोधकांकडनं किंवा असीम सरोदे यांच्याकडनं हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण ज्या व्यक्तीला तुम्हाला त्याला अजून न्यायालयात हजर केलं नाही न्यायालयात आणि न्यायालयाकडनं अजून त्याचा कोणताही रिपोर्ट आला नाही किंवा तो आरोपी आहे का तेही सिद्ध झाले आणि त्याच्या पहिले त्याच्यावर गोळीबार करणार, त्याप्रकारे हा कुठेतरी एन्काउंटर झालेला आहे आणि हा एन्काउंटर कुठेतरी फेक आहे असं असीम सरोदे यांनी म्हटलं। त्यामुळे आज या सगळ्या घटना प्रकरणी जे पोलीस आहेत ज्यांनी या पोलिसांसोबत होत्या टायमाला 8 जे पोलीस होते त्यामध्ये एक डीसी होते, एक एसीपी होते, बाकीचे पोलीस कर्मचारी यांच्याविरोधातही याचिका तिथे आज दाखल करणार आहे आणि त्यांच्यावर कधीच चौकशी व्हावी अशी अनेक प्रश्न अशी गोष्ट त्या न्यायालयामध्ये आज उच्च न्यायालयामध्ये असीम सरोदे मांडणार आहेत। नाही, बरोबर आहे स्वप्नील, न्यायालयातले मुद्दे आहेतच, मात्र पोस्टमॉर्टमचा जो अहवाल आहे त्यामध्ये सुद्धा काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।